पराठे मस्त पराठे दिसतंय ना. गुळ चटणी पराठे आनंदी आनंद नर्मदे तिकडे ठेवा दूर ते तिथे ठेवा नर्मदे हार बघा बरं, तिथे नेतील. हा बस ठेवा हा बघा हा हा, एकदम येते. दिसते का. हा, हो हो नर्मदे हार पराठे काढून घ्या ना पहिले निघत का नाही मग निघते का दिसतंय ना. विकून बाहेर दिसत असते हा हा मस्त दिसतंय. ते इथे तेव्हा दिसेल हा बरं सगळेजण दिसतील बा आता आम्ही जळगाव नाही असं असं बस असं असं दमन माती उडी जळगावचे पराठे खातो जळगावचे आमच्या एका मित्राच्या गावाला भेटायला आलता आम्हाला. असं आहे मैयाचं काम आता आम्ही मध्य प्रदेशमध्ये आमचा 5वा मुक्काम आहे. कमसे कम आम्ही 30-32 किलोमीटर चाललो. अद्याप आम्हाला 10 किलोमीटर चालायचे, जास्त नाही. गुळ आहे म्हणजे उद्या आम्हाला मांडवगडचा डोंगर चढायचे. म्हणजे ना तो कमसे कम 15-16 किलोमीटर चढायचे आम्हाला पराठा आहे पराठा ना. पायी रस्ता आहे हातभर. पराठे तर त्याच्या बुराशी कालीबावडी म्हणून एक धर्मशाळा आहे. सगळं परिक्रमावासी तिथंच येतात सर्वाला यावं लागत तिथं कारण डोंगर आहे तो एके दिवसात पार करायचे. पायी रस्ता असतोय. सकाळी निघून संध्याकाळी पार करायचं हां, सकाळी निघून संध्याकाळी पार करायचा असतो कारण तिथं प्राणी असतात भरपूर. कोल्हे वाघ लांडगे अस्वल इतर प्राणी खूप असतात. तिथले बुराशी जो आश्रम आहे ते आश्रमवाले महाराज आहेत ना, सकाळी 6 ते 6:30 ते पुढंच निघून देतात. तेही असं काही एकल्याने नाही जातो तिथून. आणि भीती असते तिथं कारण रस्ता भटकण्याचा संभव जास्त असतो तिथं. रस्ता भटकला तो 2 दिवस नाही निघत जंगलातून. आम्ही आज कुठल्याच आश्रमला थांबलो नाही कारण आमच्या मित्राच्या घरून काल भाकरी आलेल्या होत्या पराठे, तर आम्ही बॅगमध्ये ठेवले होते. आणि रस्त्याला आम्हाला 2 सिटी लागली, एक बाकानेर आणि एक कुठली एक बाकानेर आणि एक अजंदा अजंताची 2 शेरं लागली. तिथं 2 जागेवर नाश्ता पाणी चहा पाणी दिला लोकांनी. म्हणजे त्याला बालभोग म्हणतात आपल्या. नाहीतर आम्ही जास्त चालत नाही. 25, 26, 27 म्हणजे आतापर्यंत आम्ही 30 चाललो आहेत. 30 किलोमीटर चाललो. एक शॉर्टकटने आलो. शॉर्टकटने शेतकऱ्याच्या बांधाला इथं पाणी घेतला. लोक बोलतात आपल्या खेडेगावची तुम्ही चालता कसं काय, तुम्हाला माहीत कसं काय. तर आमच्याकडे एक नकाशा असतो, मॅप असतं, मोबाईलवरती असतं. कुठेही रस्ता भटकला तरी इकडची ह्या खंडातले लोक रस्ता सांगतात. आम्ही 3च जण आहेत, बाकीचे इकडे मागं पुढं होत्यात. आम्ही 3च जण आहेत. शॉर्टकटने निघालेले आहेत. एका माणसाने आम्हाला गृहस्थांनी सांगितला रस्ता, ज्यांनी बालभोग दिला. म्हणजे सकाळी नाश्ता दिला आम्हाला. या मार्गे जा म्हणे, तुम्हाला 4-5 किलोमीटर कमी पडेल. आम्ही शेतकऱ्या बांधा आलो इकडं. या भाकरी खाला तुम्ही मस्त आराम करत असेल, झोपले असतील. आम्ही या मायाच्या सानिध्यात मायाचं नाव घेतात चाळाचा. हे बघा गुल आहे, शेंगदाणा मिरचीची चटणी आहे त्यांची जळगावकरची. ह्यो मेथीचा पराठा आहे. आणि हे बाबा आहेत ना, हे औरंगाबादचे आहेत. नर्मदे हार. नर्मदे हार
पाठी 5 वाजता आम्ही आश्रममधून निघलो होतो. 5ला 7 मिनिटं बाकी असताना खाओ खाओ बाबा. आज आम्ही कुठल्या आश्रमला गेलो नाही. याचं कारण आश्रमला गेल्यानंतर 12च्या पुढे जेवण असतात. 12, 12:30, 1 वाजेपर्यंत. मग 2 वाजेपर्यंत महाराज लोक सोडित नाही आश्रममधून जेवणा होईपर्यंत. मग त्याच्या आधी आमच्या 2-2.5 तासामध्ये आमचं 5-7-8 किलोमीटर जागा आम्ही चालू. पण तो आज आम्हाला चालणं गरजेचं होता. मुंडाशी जायचं हां, कारण आम्हाला मांडवगडच्या डोंगराच्या बुराशी जायचे. कारण उद्या चढणं झालाच पाहिजे. दुपारून गेलं तर आमचं चढणं होत नाही. मग मागे कुठल्या तरी आश्रमला मुक्काम करायला तर किंवा मंदिरावर. तिथे खायची सोय नाही. हां, जेवणाची व्यवस्था नाही ते जंगलामध्ये. आता आम्ही शेंगदाणे गुळ घेऊ. हां, शेंगदाणे गुळ फुटाणे आमच्या घेऊ. जुडलेच असतंय. कुठं आश्रम नाही भेटला शेंगदाणे गुळ आपले चणे. एक दिवस तर निव्वळ आम्ही चणे गुळावरती काढलेले. चणे गुळ आणि शेंगदाणे एक दिवस कुठल्याच आश्रमला आम्हाला भोजन भेटलं नाही. असे बरेच दिवस निघाले. असे बरेच दिवस गेले. आता आमच्या जोडीची मुलं होती पैठणकर हिंगोलीकर. ते आमच्या पुढे गेले तर 8-10 दिवस. ते बोलते आमच्या जेवणाचे हाल होते का, हालत खराब झाली बोलते. आम्हाला कुठं भोजन भेटत नाही टायमाला. ते जातात रॉंग दिशेनी म्हणून म्हणून माई हत्याला तशी करते. तुम्ही मायाच्या सानिध्यात राहा, तुम्ही उपाशी राहत नाही. एक सिटीमधून बाहेर निघता कमसे कम 9 ते 10 वेळ तुम्ही चहा घेऊ शकता. ते लोक प्रेमाने बोलवतात. कोणी केळी देतो, कोणी भजी नाश्ता देतो, म्हणजे बालभोग. पण ते आपण नाकार बोलायचं नाही. थोडं तरी अर्धा कप तरी चहा घ्यायलाच पाहिजे. म्हणजे त्याने प्रेमाने देतो ते लोक. त्यांना वाईट वाटतं. त्या लोकांना वाईट वाटतं. आता अर्धा तास आम्ही आराम करणार इथं, कारण खूप चाललो सकाळपासून. एवढा आद्या परत चाललो ना आम्ही परिक्रमा उचलल्यापासून. 1 महिना 7 दिवस झाले. फार आम्ही 30-34 चाललेले आहेत. आताच आमचा दुपारीला आमचा 34 झाला. आमच्याकडे मॅप असतोय, पुस्तक असतंय, मोबाईलवरती PDF असा आहे. तो PDF मध्ये सगळी माहिती असते. तुम्हाला पायी रस्त्याने जायचे का, पायी रस्ता तुम्हाला मार्ग दाखवू शकतोय. पुस्तकावरचा गाडीचा मार्ग दाखवू शकतोय. 3 मार्ग असतात. पगदंडी म्हणजे पायी रस्ता. महाराज खराब नाही होत ना. खराब 4 दिवस नाही खराब होत. राहिलं तर उद्या सकाळच्याला बाल बघले. तिखं मागून घेऊ आपण. लाल तिखं मागून घेऊ कोणाकडनं, मावशीकडनं. इथं टाकून आता चटणी सरून जाईल ना आपली. कपडे संपली ना? सगळीच खाऊन गेलो एवढा डब्बा. संपू दे ना. गुळ घ्यायचा. नाही चटणी मागू देऊन ना, देतील ना. चटणी पण टाकून देतील, तेल टाकून देतील. लगा आपण चालले. मसाला मिरची. पेपरामध्ये झाकून जे खायचे खा, बाकी राहू दे. 3 खाऊन गेलो बाबा. 3. आता थोडा अर्धा तास 1 तास जपायचं. मध्ये एक शेतकऱ्याची मोटार चालू होती, त्यांच्याचकडून पाणी घेतलं आम्ही. एकतर काय आहे, परिक्रमा उचलल्यापासून तर परिक्रमा पूर्ण होईपर्यंत कांदा लसूण खायचा नाही. पहा ना. उई. योगीजी
कांदा लसूण कोणी देतच नाही. कांदा लसूण भाजीत देणार नाही कोणी. ना कुठल्याही आश्रमला भेटणार नाही कांदा लसूण तुम्हाला. परिक्रमेमध्ये कांदा लसूण खातच नाही पहिली गोष्ट. परिक्रमेमध्ये खातच नाही. हा ना देणार पण नाही तुम्हाला कोणी असं. आणि या रस्त्यावर आता हॉटेल पाणी, तसेच असतात की पराठा आहे, बिना कांदा सावली आहे. देतात. मैयाचं नाव चिंतन करीत आणि म्हणत नर्मदार करीत चाललो. लय भूक लागली, कुठं काही भेटला नाही. एखाद्या घरावाल्याला कोणाला नर्मदे हार केला तर तो बोलतो काय तुम खाना खाया क्या बोला नाही काय का 2 रोटी देत आहे. हा, तुम्ही खा ना गुळ त्याच्यामध्ये राहू द्या, तो काल लागेल. हा नाही वेगळा बांधा त्याला. मुंगल्या होतील मुंगल्या. एवढी अर्धी खाऊन घ्या. ठेवून नाही संपाची. हा? एक तुकडा फक्त. हे घ्या पुढे बस. पुढे मस्त आहे. आता हे बांधू का राहू देऊ बांधा बांधा. तुम्हाला? धरायला जड जाईल पण कामात येईल ते. अहो, हा. कामात म्हणजे मग एकदम भारी काम आहे ते. ये कुडा खाऊन घ्या ना. नको राहू दे. नाही खराब नाही होणार. नाही ना नाही होणार. राहू द्या. असं टाकतो. हा मोदी जी हा. तुमने हम खाने की भी व्यवस्था कर दी. योगी जी हाँ। देखो, योगी जी मोदी जी. कैरी बैग और कागज में रहने से वो नरम क्या नरम रह रही है ऊपर ऊपर नरम रहता है ते एकदम. अरे उसको अभी 4 बजे से खा डालेंगे अपन. तुम क्या समझ रहे हो? और चलेंगे तो अरे ये पित्तल का कौन सा आश्रम में मिला? वो बाबा ने दिया था ना. कौन ये दिया? लेके गल्लास कर लेके जाओ बोले बाबा. पॉलिश आहे त्याला वाटतं. हाँ. नहीं नहीं कॉलेज में ओरिजिनल पित्तल है. अभी मेरा बिछाना उधर डालता मैं कैमरा के पास.